पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेचे शहर सरचिटणीस मनोज बोराडे आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज गायधनी हे नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा महेश हिरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. हा भव्य प्रवेश पक्ष सोहळा रविवारी रावसाहेब थोरात सभागृह या ठिकाणी पार पडणार असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 2009 पासून युवक काँग्रेसमध्ये देवळाली विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले बोराडे यांनी सामाजिक आणि राजकीय उपक्रमांद्वारे जनतेमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटनेच्या माध्यमामधून त्यांनी 5 ते 10 हजार कामगारांना संघटनेत जोडलं असून 20 कंपन्यांमध्ये युनियन स्थापन केली आहे. मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलनं करत त्यांनी समाजासाठी ठोस भूमिका बजावली. 2008 पासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमामधून सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या ज्ञानेश्वर गायधनी यांनी कामगार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी राहून हजारो कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या नेतृत्वात संघटनेनं उत्तर महाराष्ट्रात आपली ठोस छाप सोडली असून या प्रवेशामुळे भाजपला नाशिक पश्चिम भागात नवचैतन्य मिळेल असा विश्वास स्थानिक राजकीय वर्तुळात आता व्यक्त होतोय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.